नागपुरात आज सर्वत्र खरं तर पतंग उत्सव जोरदार साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर नागपुरात जे आहे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात मांजा गळ्यात अडकून जे आहे अपघात होत असतात। याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने आज खरं तर जे नागपुरातील 14 मोठे उडान पूल आहे ते उडान पूल जे आहे बॅरिकेडिंग लावून वाहतुकीसाठी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे जवळपास 12 तास जे आहे ते बंद ठेवण्यात आले आणि त्याऐवजी जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। आपण सध्या नागपुरातील आदिवासी गोवारी उडान पुलापाशी आहो। आपण बघू शकतो या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे, त्यामुळे वरच्या बाजूने जो जाणारा रस्ता होता तो बंद करण्यात आला आणि वाहतूक जी आहे ती बाजूला असलेल्या खालच्या बाजूने जी आहे ती वळवण्यात आली आहे। कारण मोठ्या प्रमाणात जेव्हा मांजा जे आहे पतंगी तुटतात आणि कटतात तेव्हा धागा जो आहे तो उडान पुलावर जो सर्वाधिक पाहायला मिळतो आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की तो गळ्यात अडकून जो आहे तो जीवघेणा ठरतो, पक्ष्यांसाठी खरं तर जीवघेणा ठरतो। यावेळेस पोलीस आयुक्तांनी एक विशेष मोहीम जी होती गेल्या काही दिवसांमध्ये राबवली होती, त्याचा परिणाम सुद्धा पाहायला मिळालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या होणाऱ्या दुर्घटना आहे ज्यामध्ये मांजामुळे जे आहे लोकांचे जीव जातात, पक्ष्यांचे जीव जातात, त्या सगळ्या रोखण्यासाठी त्याचबरोबर इतरही जे आहे लोकांना सुद्धा नायलॉन मांजा जे आहे तो पतंग उत्सव साजरा करताना दुसऱ्याच्या जीवावर बेतू नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। आणि सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत नागपूर शहरातील जे 14 मोठे उडान पूल आहे ते आज वाहतुकीसाठी बंद ठेवून पर्यायी वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।